धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। स्वस्त तांब्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा जामदे गावात पर्दाफाश। सोशल मीडियावरून स्वस्त तांब्याचे आमिष दाखवून देशभरातील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। गुजरात, इंदोर आणि मुंबईतील व्यापाऱ्यांना ड्रॉप केसेसद्वारे लक्ष्य करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदे गावात ड्रोनच्या निगराणीत मध्यरात्री 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत व्यापक कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। या कारवाईत 25 संशयितांसह 2 पाहिजे असलेल्या महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 43 दुचाकी, 2 चारचाकी वाहने, 5.25 किलो चांदी, मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रकमेसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलं। यात प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक ओमकार गवळी, उपविभागीय अधिकारी ग्रामीण सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांच्या नेतृत्वाखाली धनंजय पाटील, दीपक वळवी, शिल्पा पाटील, राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, नामदेव सहारे, मयूर भामरे, दीपक ढोके तसेच उपनिरीक्षक अमरजीत मोरे, चेतन मुंडे आणि अमित माळी यांच्यासह तब्बल 17 अधिकारी व 190 अंमलदारांच्या फौजफाट्याने ही यशस्वी कामगिरी बजावली। MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी जिल्हा ग्रामीण माहेश्वरी शिसुदे, धुळे। मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकवर केलेले आहेत।